पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त काव्य वाचन स्पर्धा घेण्यात आली। या कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामोल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री गोटीपामोल सर यांनी मराठी भाषेचे महत्त्व आणि वेगळेपण विशद केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमार सोलनकर यांनी केले। काव्य वाचन स्पर्धेत परीक्षक म्हणून सुजाता भैसे यांनी काम पाहिले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा अलकुंटे, अनुष्का तांबे, गौरी वैद्य तसेच आभार प्रदर्शन आलिया सगरी यांनी केले। काव्य वाचन स्पर्धेत 37 स्पर्धकांनी भाग घेतला होता। या स्पर्धेत प्रथम क्रमांक नेहा वाघमारे, द्वितीय क्रमांक गंगा भोसले, तृतीय क्रमांक वैशाली अक्कापल्ली, उत्तेजनार्थ लक्ष्मी राठोड आणि वैष्णवी मंजेली यांनी पटकावले। सर्व बक्षीसपात्र विद्यार्थिनींना उपप्राचार्यांच्या हस्ते रोख रक्कम बक्षीस वितरण करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुमारी प्रगती शिवशरण, कुमारी भानू चिंताकिंदी, कुमारी प्रतीक्षा बनसोडे इत्यादींनी प्रयत्न केले। या कार्यक्रमात सत्यनारायण करणकोट, सपना मिठापल्ली, दीपाली कुसेकर, सुनीता अभंग, कविता बंडगर इत्यादी उपस्थित होते। काव्य वाचन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅथम, उपाध्यक्ष श्रीनिवास कुंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली व प्राचार्य सौ गीता सादुल यांनी अभिनंदन केले। आणि सारी काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही। झोपेतच आज तुला घेतो मी खुशीत, निजतच तरी पण येशील खुशीत। सांगायची आहे माझ्या सांगुल्या फुला, दमलेल्या बाबाची कामाने